सातारा स्वारगेट विना थांबा बस सेवेत आणखी नवीन बसेसची भर। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश। प्रवासी संघटनेने घेतली भेट। पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली आणि सर्वाधिक उत्पन्न मिळवत असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सातारा स्वारगेट विना थांबा बस सेवा अधिक विस्तारली जाणार आहे। प्रवासी संघटनेच्या मागणीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एसटी अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश दिले असून नव्याने 5 बसेस या मार्गावर वाढवण्यात येणार आहेत। अजून 5 बसेस वाढवल्या जाणार आहेत। प्रवासी संघटनेकडून याबाबतची माहिती बुधवारी सकाळी 11 वाजता देण्यात आली। सातारा स्वारगेट मार्गावर सध्या आणि इलेक्ट्रिक बसेस पाठवल्या जातात। या मार्गावर प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता नवीन 10 बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी सातारा स्वारगेट प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री भोसले यांची भेट घेऊन केली होती। यावेळी त्यांना निवेदन सादर केल्यानंतर तातडीने मंत्री भोसले यांनी एसटी अधिकाऱ्यांना सूचना देऊन सातारा आगाराकडे वर्ग झालेल्या 10 बसेसपैकी 5 बसेस तातडीने या मार्गावर चालवण्याचे निर्देश दिले। नव्याने आणखी 5 बसेस या मार्गावर चालवल्या जाव्यात असे स्पष्ट केले। एकूणच मंत्री भोसले यांनी तात्काळ एसटी अधिकाऱ्यांना निर्देश देऊन प्रवाशांचा बऱ्याच दिवसांचा प्रश्न सोडवल्याबद्दल प्रवासी संघटनेने आभार मानले आहेत। साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक दरांवरून माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक। साखर आयुक्तांना निवेदन सादर। राज्यातील साखर कारखाने एकूण झालेल्या गाळपाच्या 40 ते 60% ऊस कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील गाळप करत असून यामुळे तोडणी वाहतुकीमध्ये भरमसाठ होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। त्यामुळे 25 किलोमीटर पर्यंत गाळपास येणारा वाहतुकीचा जास्तीत जास्त दर 382 रुपये व तोडणीचा दर प्रतिटन 440 रुपये याप्रमाणे 822 रुपये कमिशनसह इतका दर संपूर्ण राज्यासाठी 25 किलोमीटर पर्यंत गाळप होणाऱ्या ऊसास निश्चित करून तोडणी वाहतूक दराची आकारणी करण्यात यावी। तसेच त्यावरील वाहतुकीचा दर संबंधित कारखान्याकडून वसूल करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांची शेट्टी यांनी बुधवारी सायंकाळी 5 वाजता भेट घेतली आणि निवेदन सादर केले। कमी पडायला लागलेला आहे कारण गाळप क्षमता वाढवून ठेवली आहे। या टेक्नॉलॉजी आणा, त्याला एकरी 25,000 रुपये द्या म्हणजे तिथेही त्यांचाच फायदा आणि आमचा कारखाना पूर्ण क्षमतेला चालवतो। हे असले लाड आता चालणार नाहीत हा इशारा देण्यासाठी म्हणून मी साखर आयुक्तांना भेटलो। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांबरोबर भेटीगाठी। फलटण तालुक्यातील विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने केली चर्चा। फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बुधवारी सकाळी 10 वाजता नवी दिल्ली येथे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि विविध प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा केली। संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नवी दिल्ली येथे जाऊन मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने मंत्र्यांची भेट घेत चर्चा केली आहे आणि प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने विविध प्रस्ताव सादर केले। फलटण तालुक्यात अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मंत्री पासवान यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली। त्यानंतर फलटण पंढरपूर प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या विषयी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि चर्चा केली। लवकरात लवकर या मार्गाबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मंत्री वैष्णव यांनी सांगितले। साताऱ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात कारवाई। कनिष्ठ महिला लिपिकाला रंगेहात पकडले। सातारच्या दिवाणी न्यायालयाचा तडजोड हुकुमनामा मुद्रांकित करण्यासाठी 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहजिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ महिला लिपिक पल्लवी रामदास गायकवाड यांना रंगेहात पकडले। या कारवाईमुळे सातारच्या प्रांताधिकारी कार्यालय परिसरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे। याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी 5:45 वाजता प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की वडिलोपार्जित मिळकतीबाबत बहीण आणि भाऊ यांचा कौटुंबिक दिवाणी दावा सातारच्या दिवाणी न्यायालयात सुरू होता। त्यामध्ये तडजोड हुकुमनामा झाला। सदर हुकुमनाम्याची नोंद करण्यासाठी तक्रारदार हे सैदापूर येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात गेले
गेले असता त्यांना सदरचा हुकुमनामा हा मुद्रांकित करून आणण्यास सांगण्यात आले। तक्रारदार यांनी दिनांक 26 जून रोजी तडजोड हुकुमनामा मुद्रांकित करण्यासाठी सहजिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला होता। या कार्यालयातील चुकवलेला मुद्रांक शुल्क या कार्यासनाचा पदभार असलेल्या महिला लिपिक गायकवाड यांनी पंचासमक्ष तक्रारदारांकडे 5,000 रुपयांची लाचेची मागणी केली व ती रक्कम स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आले। पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर अधीक्षक विजय चौधरी आणि उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पाटील, हवालदार राजपुरे, महिला पोलीस नाईक जाधव, गुरव व थोरात यांनी या कारवाईत भाग घेतला। फलटणच्या जाधववाडीमध्ये बेकायदेशीर कुंटणखाना चालवणाऱ्या लॉजवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकास अटक। फलटण शहरातील जाधववाडी परिसरात असलेल्या ऑरेंज लॉजवर सुरू असलेल्या बेकायदेशीर कुंटणखान्यावर सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली। या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने याबाबतची माहिती बुधवारी सायंकाळी 6 वाजता पत्रकारांना दिली। ऑरेंज लॉजवर प्रवीण रंगराव पवार, राहणार विडणी, हा बेकायदेशीररित्या कुंटणखाना चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी पथक तयार करून कारवाईचे निर्देश दिले होते। मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी प्रवीण पवार यास ताब्यात घेऊन अटक केली व 3 पीडित महिलांची सुटका केली। या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे।